मुंबईतले नाले आणि त्यांची सफाई हा दरवर्षी चर्चेत असणारा विषय। मात्र आता मुंबई महापालिकेसोबतच नाले सफाई ही जबाबदारी सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांची सुद्धा असणार आहे। कारण जर आता मुंबईकरांनी नाल्यांमध्ये कचरा फेकला तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे दंड हे त्याकरता प्रस्तावित करण्यात येणार आहेत। मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय की मुंबई महापालिका दरवर्षी जी नाले सफाई करते त्या व्यतिरिक्त सुद्धा नाल्यांमध्ये कायमच कचरा, प्लास्टिक, थर्मोकॉल हे आढळून येतं। नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्षानुवर्ष हा कचरा साठून राहिल्यानं गाळ तयार होतो आणि तो उपसणं अधिक जिकरीचं होऊन जातं। याकरताच आता मुंबईकरांवर सुद्धा जर तुम्ही नाल्यात कचरा टाकला तर वेगवेगळ्या स्वरूपाचे दंड तुमच्यावर आकारले जातील असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच नाले सफाईच्या करता मुंबई महापालिकेकडनं आता आणखीही काही निर्णय घेण्यात आलेले आहेत की नाल्यांमध्ये छोट्या मोठ्या वेगवेगळ्या स्क्रीनिंगचा किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का असा विचार सुरू आहे। नियमितपणे कचरा आणि गाळ हा आता नाल्यांमधनं काढण्यात येईल आणि त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या नाल्यांच्या तोंडावर या जाळ्या सुद्धा बसवता येतील। अशा प्रकारचे काही प्रयोग हे आता मुंबई महापालिका नाल्यांमध्ये करणार आहेत। मात्र जे नागरिक किंवा नाल्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्त्या विशेषतः या नाल्यांमध्ये कचरा फेकतात त्या वस्त्यांना सामूहिकरित्या काही दंड आकारता येईल का याचा सुद्धा विचार सुरू आहे। इतकंच नाही तर नाल्यांच्या बाजूने सुद्धा सीसीटीव्ही लावून नाल्यांमध्ये कोण कचरा टाकतं आहे, कोण नेमका डेब्रिज फेकतं आहे यावर सुद्धा आता नजर ठेवता येणार आहे। ज्या पद्धतीने रस्त्यावर कचरा करणाऱ्यास किंवा रस्त्यावर थुंकणाऱ्यास क्लीनअप मार्शलकडून अडवलं जातं आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते, अगदी त्याच पद्धतीने आता नाले अस्वच्छ करणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करता येणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून पुन्हा एकदा नाले सफाईला सुरुवात होईलच। पावसाळ्यामध्ये नाले जर साफ नसतील तर मोठीच अडचण निर्माण होते आणि मुंबईची तुंबई होते, हे दरवर्षीचं चित्र आहे। मात्र आता हे चित्र टाळण्याकरता मुंबई महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांना सुद्धा आवाहन केलं जातं। इतकंच नाही तर नाल्यांमध्ये कचरा फेकल्यास आता दंडात्मक कारवाईचा बडगा सुद्धा उगारला जातोय। कॅमेरामन अजित शिवतारकर सह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।